जय महाराज ब्लॉगिंग सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉग मध्ये. तर मित्रांनो खूप दिवसांना ब्लॉग बनवलाय. हा एक अंड्याची गेम झाली. कस काय? तर मित्रांनो इथे बघू शकता आपण अंड्याची पोळी करत आहे. हे बघू शकता कोण अंड्याची भजी करायची. भजी यायची खरं भजी भले भारी लागतं तसली. इकडे तळा नाही तवा बघू शकता. इकडे बस बरं ह्याच्यावर बस बरं ह्याच्यावर इकडे बघू शकता अंड. हॅलो दिघी काय काय टाकायचं सगळं आणून दे. कोथिंबीर टाक, सुहाना मसाला टाक. मम्मी ना तर भाऊन इकडे घे. हा तुला काय म्हणायचं? हा मग. तुला काय काय टाकायचं ते सगळं आणून दे. सगळं आणून दे. तर आपण इथं अंड्याची पोळी करत आहे. हा अंड्याची पोळी आता आपण 1 2 3 4 5 अंडी फोडून घेतलेलं आहे. हा सेम अशी अंडी फोडून घ्यायची. एक सुद्धा टरपाला पडलं नाही पाहिजे. हा मग त्यानंतर ना आपण काय करायचं नंतर? त्यानंतर ना आपण असं थोडस मीठ घेणार आहे. हा घेतलं. एवढं मीठ नाही घ्यायचं. ह्याच्यातलं थोडं नसतं असं टाकायचं. अहो ते लई मीठ झालं हो. टाकीत ओतून द्यायचं. टाकीत ओतून द्यायचं. बाकीत ओतून द्यायचं. बाकी मम्मी सुहाना मटन मसाला कुठे आहे? भाजी तिकडे इकडे असते तर भाजी भाजी सांडत आणली बोहणे. तर त्यानंतर तुझ्या चटत गेला भाजी. तर त्यानुसार ह्या ठिकाणी आपण कोथिंबीर टाकणार आहे. अशी एक तेवढंच टाकलं काय व्हायचं? हा तेवढंच टाक. ठीक आहे. आपण अशी अशी थोडी थोडी तोडून घेत आहे. अरे एवढे कशाला टाकतोय? अशी चांगली लागते. एवढी कोथिंबीर टाकल्यानंतर ना अजून थोडी टाकायची. आपल्याला त्यानंतर ना आपण 2 कांदे घेतलेले आहेत. 5 अंड्यांना 2 कांदे आणि भुर्जी नाही करायची. आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. भुर्जी नाही करायची. हा पुढं आता आम्ही मोबाईल बघत आहे. तर मित्रांनो बघू शकता आपण ही शॅक मागवलेली होती ते शॉप ह्याच्यावर एकदम भारी कापड ते म्हणतात ना जरा लो क्वालिटीचं आले. पण पैशाच्या मानानं बॅग भारी आहे बघू शकता. 250 रुपये मक्का माल आहे. 250. आत्ता पण भारी आहे. तुम्हाला उडून दाखवतो मी चायना. दिंडी 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 बघू शकता आत ना. हा तुमचं चालू करा. आता टोमॅटो चिरायचा आहे. टोमॅटोसाठी आपल्याला ई लागणार आहे. आहे ते येणार नाही तुमचा. इथे ई नाहीये. मम्मी आतल्या घरात ई आहे का ग? ई आहे का आतल्या घरात? तिथं आहे का बघ बर. तर आता आपण टोमॅटो चिरून घेत आहे. टोमॅटो चिरण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ई अशी धरायची. कारण की उलटी धरले ई लागन. आधी टोमॅटो असं चिरायचा लगे चटकन. त्यानंतर ना असं थोडंसं असा चिरायचा. त्यानंतर ना थोडासा अजून असा चिरायचा. त्यानंतर थोडासा अजून असा चिरायचा पुढं. त्यानंतर मग असे आडवे कापायचे. करंट लागला. टोस्ट अरे टोस्ट नाही काय नाही. त्यानंतर ना असंही करायचं. त्यानंतर ना असं चिरायचं. असं चिरत आहे का नाही सगळ्यात चिरायचं. आता भेटू तुम्हाला चिरून झाल्यानंतर ना टोमॅटो. तर आता टोमॅटो आपला चिरून झालेला आहे. आपण कांदा चिरत आहे. गॅस चालू कर रे शंभू. तर आता कांदा गॅस चालू करू. हा गॅस चालू करू. आणि या ठिकाणी आपण हे बघू शकतो इकडं. तर मी ऐकलंय अशी जीभ बाहेर काढल्यानंतर पाणी येत नाही. कशाने काय येत नाही? डोळ्यातनं पाणी येत नाही जीभ बाहेर काढ. मला वाटलं असं कॅन चिरून घ्यायचा. हो दिकी. असं कांदा चिरून घेतल्यानंतर ना त्यात असं अजून चिरून घ्यायचंय. 1 मिनिट. डोळ्यातनं पाणी येत नाही. शंभू आता कडे तेल सोडत आहे जरा. किती टाकू ना? होय किटली. आताच असं लांबून लांबून टाक. असंच की. हो शंभू तेल टाकत आहे समदीकडे. अजून टाक.
अरे झाले आणि तेवढं कमीच. ओके, शेंबून तेल टाकलेलं आहे. आता इथं आपण काढून घेतोय. बोलताना बोलताना माझ्याकडे दे. असं मस्तपैकी आता ह्या ठिकाणी कालवून पण झालेलं आहे. कालवून झाल्यानंतर आता काय करायचंय, हे आपल्यात भांडी काढल्याशिवाय बसते, त्यामुळे आपण उलटण्याच्या मागच्यानेच काढले. आता हे मागचं पुसून घ्यायचं. मागचं पुसून घेतल्यानंतर ना वास घेऊन बघायचा आहे. वास येतोय का? येत असलं तर दोहीचं कष्ट घ्यायचं, नाही तर तसं ठेवून द्यायचं. आता हे मिश्रण इकडे घ्यायचं, सगळं मिश्रण इकडे घेतल्यानंतर काय करायचं, त्यात पाणी सगळं वाटायचं. बाजूला काढायचं. त्याला सगळी झालं की तवा खूप असा गरम झालेला आहे, त्यासाठी आपण गॅस थोडासा कमी करायचा आहे. भाऊ बंदच केला तू गॅस. हा असं केल्यानंतर ना थोडस असं तेल हे करून घ्यायचं. मग हे केल्यानंतर ना डायरेक्ट मिश्रण सोडून द्यायचं ह्याच्यात. तर खूप सुंदर अशी अंड्याची पोळी बनेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. पण अशी झालेली आहे. उत्तप्पा वाटतो, उत्तप्पा त्या आपल्या अंड्याचा उत्तप्पा आहे. आणि तुम्ही बनवलेला आहे म्हणून. अरे मध्ये बी राहू दे की, सगळं कडकडला घेतो या. आणि मध्ये लिहिलं राहते ते उचलून असं हो कसं कर असं, कारण की अंड्याची पोळी कमी पडतं कमी नाही. असं झाल्यानंतर ना असं कडकडून थोडस असं म्हणजे खरडून घ्यायचं, म्हणजे कसं सुट्टी झाली पाहिजे. तर खूप अशी अंड्याची पोळी हे झालेली आहे. आणि मधलं ते कर की काय करतो, अयो भाऊ झाली तुझ्या पण पोय. आज मध्ये तसं राहिलं, आता तू सगळं हे केलं. त्याला भाऊ अजून तुला हे झालं नाही. माझं जाऊ दे, पोळी नीट कर. कांदा काही नीट बसला नाही. मला असा राग आला ना, मी डायरेक्ट बुर्जी करतो. तर खूप अशी सुंदर झालेली आहे. Sugar manna or sugar? हा बोल की. हॅलो, हा हो करतो, एक 10 मिनिटं थांब की, माझ्या अंड्याची पोळी करतोय. हा करतो थांब. आमची अंड्याची पोळी बघू शकता, खूप मस्त झालेली आहे. त्याला उलट करायचे. उलट करायचं नाही एवढं लवकर दादा, खालचं शिजू दे तरी, तेवढंच कुठं उलट करायचं. असे सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचे आहे. इकडे बघ, तसेच इकडे बघ की. थंबनेलला टाकायला. आता मस्तपैकी अशी स्प्रेड झालेली आहे सगळीकडे अंड्याची पोळी. तर आता आपण काय करायचं तुम्हाला सांगू का. खाऊन घ्यायची आहे आता. अंड्याची पोळी फुटायला हे जमलं या ना. जमलं. तेच पोळ्या काही. आता मी शंभू हॉटेलला टाकणार आहे. लय हॉटेल चालू. आचार्य मी आहे. ग्रिल स्टाईल हॉटेल टाकलेलं आहे. ते हे नाही बरं टाकलं. अंड्याची पोळी तर तव्याच्या बाहेर द्यायला आलेले. अशी अंड्या पोळीतला असा हाणून हे कांदा बाहेर काढायचं. गॅस नाही गॅस बाहेर काढायचा अंड्याच्या पोळीतला. हा झाली, थांब ना. अशी केलं म्हणजे कसं लय भारी होतं. हातान दाब की. हा दाब. जोरात दाब की, नाही लागत काय होत. हा दाब.
का बाईचं मामा त्याला ते हे करत होतं तुला ही वय नाव तर आता हे बघू शकता आमची पोळी तयार झालेली अंड्याची पोळी. अंड्याची पोळी तर आता टेस्टिंगला आपला कस्टमर आलेला आहे हे बघू शकता कस्टमरला आता चव विचारू आपण कशी झाली पलटून दाखवू का अशी? नका नका असले ऍक्शन नका करू त्याला गोल आकार नाही कुठं काय कांदा तर केवढा केवढा आता आम्हाला पेमेंट भेटलं नाही. सांगा. नाव ठेवून जात. आम्हाला टेस्ट सांगा आता कशी झाली नाही टेस्ट छान झाली एक नंबर एक नंबर टेस्ट झालेली आहे आता काय कमी जास्त केवढा कांदा टोमॅटो तुमच्या बापाने एवढं बारकं चिरलं होतं का नाजूक बरं जीव मला बी वाटलं बरं का लय नाजूक आहे मी. शंभे कुठं आलाय शंभे तुला सांगायचं म्हणजे इंदापूरवरून आदमापूरला गाडी चालू झाली एसटी मग तिथे ठेवलेला चाललंय काय 2 तारखेला त्याचं काय मोठी माणसं आहे ती. त्यांची बरोबर आपण सगळं करायला कुठं काय कशा बरोबर कधी फिरायची. तुम्हाला नाव जातो तू जाता हे कर 100 म्हणलो जाऊ आपण एखाद्या दिवशी आदमापूरला हां मग जाऊ म्हणलं तर सगळी तर लका घरची जाऊ की मग जाऊ मग म्हणलं की जाऊ हा हात धर. त्यात मोठाच कोण घ्या मम्मी असलं टेन्शन काय मम्मी जा गेली 12च्या होत असलेली कडे हे ह्याच्यानं घेतलं ना शिवटो मधनं हां मला त्यानं त्या दिवशी तर खर्च 40 रुपये घेतलं. आणि 5 समोसे दिलं 10 रुपये एक आहे ना 40 घेतलं समोसा बरं काय जरा त्याकडे म्हणून. कशाला मी बघत नसते ते तू विचारतो आणलं का मम्मी ते आणलं का तुला टेस्ट कशी लागते याची लागते बरीच म्हणावं लागेल आपण काय